रिलॅक्स. पाय इकडे करा. नमस्कार. तर कुठून आले तुम्ही माझ्याकडे? मी पाथर्डी फाटाला. ओके. काय नाव आपलं? मीना चेतन जाधव. ठीक. आणि माझ्याकडे यायच्या आधी काय त्रास होता तुम्हाला? माझा एक हात आणि एक पाय पूर्ण दुखत होता आणि पायाला खूप मुंगे येत होते. हा. हे कधीपासून होतं? मला हा त्रास म्हणजे जवळजवळ 10 एक वर्षापूर्वी आहे, पण मध्ये काही डॉक्टरांकडे गेल्यानंतर गोळ्यांनी तेवढा फक्त फरक पडणे आणि त्याच्यानंतर परत काही दिवसांमध्ये त्रास होत होता. आता इथे आल्यानंतर किती दिवसात आम्ही जास्त? आज माझा तिसरा दिवसामध्ये मला बऱ्यापैकी 80% इतका फरक पडलेला आहे. आणि याच्या आधी बाहेर तुम्ही ट्रीटमेंट घ्यायची फरक पडत नव्हता एवढं? फरक पडत म्हणजे गोळ्यांनी वगैरे तेवढाच फक्त फरक पडायचा आणि परत दुखणं चालू होऊन जायचं. ठीक आहे. आता तुम्हाला दोन प्रॉब्लेम होते, सर्वायकल स्पॉन्डिलायसिस आणि दुसरा सायटिका प्रॉब्लेम. दोन्ही ठिकाणी वरची खाली सरकलेली होती आणि त्याच्यातली गाठी असते ती हळूहळू बाहेर आली. पण आपण काय केलं इथे, ते आल्यानंतर ती तुमची पोझिशनला नेली आणि त्याच्यात बाहेर आलेली गादी असते ती पोझिशनला आली. त्याच्यामुळे रक्तपुरवठा चालू झाला, तुमचा त्रास कमी झाला. पण हेच बाहेर तुम्ही गेले, डॉक्टर त्याच्यावर काय करतात, पेन किलर स्टोराईड वगैरे देत असतात. त्याच्याने काय होतं, तेवढं बोलणं कमी वाटतं पण नंतर दुखणं परत चालू होतं. पण इथे आपण काय केलं, डिस्क पोझिशनला नेऊन गादी लेवलला आणि नस चालू केली, दोन्ही सायटिका आणि सर्वायकल. पण याला काही नियम बरते असतं, कारण की जो मणका एकदा जागा सोडली मणक्याची त्याच्यातली ज्या आजूबाजूची कोशिका असतात सुटल्या जातात. म्हणून त्याचं तुम्ही पहिले जसं काम करायचे सगळं, तुम्हाला कोणत्या प्रकारचे नियम नव्हते, पण आता इथून पुढे नियम नाही. कारण की लिमिटपेक्षा जास्त लोड आला मानेवर कमरावरती, ती परत मणका जागा सोडणार, गादी बाहेर येणार नाही, परत नस धरली जाणार. म्हणून याला नियम आणि पथ्य. म्हणजेच तुम्ही इथून पुढे जास्त उशी घेऊन झोपू शकत नाही, मान मोडू शकत नाही, डोक्यावर लिमिटपेक्षा जास्त वजन घेऊ शकत नाही, खांदे वजन घेऊ शकत नाही, उठताना तो हात खाली टेकवायचा नाही, त्यापेक्षा थोडे दिवस झोपायचं नाही. हे मानेचे नियम. मानेला झटका देणं, हाताला झटका देणं बंद. दुसरा कमराचे नियम. कमराला 15 किलोचे पुढं वाकून वजन उचलायचं नाही, कमराला झटका बसला असं काही करायचं नाही. आंबट वाटतं, गॅस होईल, किंवा पित्त येईल, हे असे पदार्थ खाऊ नका. दुसरं, फालतू झोपणं, बिना बेल्टचं हेवी काम करणं, वजन उचलणं हे टाळायचं. हां, या गोष्टी लक्षात ठेवायचं. हे आमच्या चॅनल रेकॉर्डिंग करून टाकू, हे बघून घ्या नंतर. ठीक आहे, धन्यवाद. थँक्यू सर. हात खाली, हात खाली. नाही इकडे पण ठीक. हात खाली, खाली आली, हात खाली घ्या तो पण. कशा झोपून माझ्याकडे नाही आलं, थोडे दिवस नंतर चालेल. माझ्याकडे दोन, इकडे इकडे करा, डोकं तिकडे, फाईन फालतू.